महाराज हे बरोबर नाही, माझी फसवणूक केल्यासारखं आहे। मग आधीच निर्णय घ्यायचा होता नाही म्हणून, दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं, मला तोंडघशी पाडायची काय गरज होती। कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी अखेरच्या क्षणी उमेदवारी अर्ज मागे घेताच सतेज पाटलांनी शाहू महाराजांसमोर व्यक्त केलेला हा संताप। अगदी अखेरच्या क्षणाला मधुरिमा राजे छत्रपती यांनी आपला अर्ज मागे घेतला आणि कोल्हापूरच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट घडला। कोल्हापूर उत्तर मध्ये नेमकं काय राजकारण घडले? सतेज पाटलांच्या राजकारणात सेटबॅक देण्याचं काम नक्की करते तरी कोण? कोल्हापूरच्या राजकारणात काँग्रेससाठी जीवाचं रान करणाऱ्या बंटी पाटलांच्या पाठीत खंजीर कोण खुपसते, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। तसं बघितलं तर कोल्हापूरच्या राजकारणात सतेज उर्फ बंटी पाटील या नावाला राजकीय वजन आहे। मात्र मागील 10-15 दिवसांचं राजकारण बघितलं तर या सतेज पाटलांना जाणून बुजून अडचणीत आणण्याचं, त्यांच्या राजकारणाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न सुरू आहे असं बोललं जात होतं। ज्या पाटलांनी कोल्हापूरच्या जागा वाटपामध्ये 10 पैकी 5 जागा काँग्रेससाठी खेचून आणल्या होत्या आणि त्यांच्या विजयाची सुद्धा जबाबदारी घेतली होती, त्याच पाटलांचे जवळच्यांनीच पाय ओढल्याचं दिसून आले। ज्यांच्यासाठी कष्ट घेतले त्या जयश्री जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश, त्यानंतर राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध आणि आता मधुरिमा राजे छत्रपती यांनी मागे घेतलेला उमेदवारी अर्ज, या सर्व घटनांनी सतेज पाटलांची पूर्ती नाचक्की झाली आहे। ही सुरुवात नेमकी कुठून आणि कशी घडली? मधुरिमा राजे छत्रपती यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार का घेतली? बंटी पाटलांना राग का आला हे आपण समजून घेऊयात। खरं तर कोल्हापूर उत्तर मधून सतेज पाटील यांचंच नाव आघाडीवर होतं, मात्र कार्यकर्त्यालाच पसंती दिली जाईल असं स्वतः त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं। त्यामुळे राजेश लाटकर सारख्या कार्यकर्त्याला काँग्रेसने उमेदवारी दिली, परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीच लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला। काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्यानंतर जिल्हा काँग्रेस कमिटीवरील दगडफेक झाली। बंटी पाटलांच्या नेतृत्वाला लागलेला तो मोठा डागच होता। त्याच्याच दुसऱ्या दिवशी लाटकर यांच्या जागी दुसरा उमेदवार द्यावा अशी मागणी घेत 27 नगरसेवक सतेज पाटलांना भेटले। या 27 नगरसेवकांमध्ये कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण मधील नगरसेवक होते। लाटकर यांच्या उमेदवारीवर राजीनामा हे अस्त्र नगरसेवकांनी वापरलं होतं, कारण दक्षिणेतील काही नगरसेवक हे काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात आघाडीवर आहेत। नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीला केलेला विरोध हा स्वकीयांनीच बंटी पाटलांवर टाकलेला पहिला डाव होता। दोन्ही मतदारसंघात काँग्रेसची होत असलेली अडचण पाहून अखेर सतेज पाटील यांना उमेदवारीचा निर्णय बदलावा लागला आणि मधुरिमा राजे छत्रपती यांना तिकीट देण्यात आलं। महत्त्वाची बाब म्हणजे छत्रपती घराण्यामध्येही 2 महिन्यांपूर्वी उमेदवारी संदर्भात विचारणा करण्यात आली होती, त्यावेळी त्यांनी नकार दिला। राजेश लाटकर यांच्या उमेदवाराला विरोध झाल्यानंतर लढवण्यासाठी छत्रपती घराण्यानं पुन्हा एकदा होकार दिला। पण इथे एक मोठा ट्विस्ट घडला। खरं तर महिनाभरापूर्वी काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांना विश्वासात घेऊन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून उमेदवारी बदलणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। लाटकर यांचं नाव समोर आल्यानंतर जाधव यांनी देखील त्याला सहमती दर्शवली होती, मात्र काँग्रेस नगरसेवकांच्या दबावामुळे मधुरिमा राजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्यावर नाराज झालेले आमदार जाधव यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला। सतेज पाटलांना बसलेला हा दुसरा मोठा धक्का। कोल्हापूर उत्तरच्या राजकारणातील रंगत आणि सतेज पाटलांना बसलेले धक्के हे इथेच थांबत नाहीत। मधुरिमा राजे छत्रपती यांच्या उमेदवारीनंतर राजेश लाटकर यांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला। कोणत्याही परिस्थितीत आपण मागे हटणार नाही या भूमिकेवर ते शेवटपर्यंत ठाम राहिले। शाहू महाराज छत्रपती, माजी आमदार मालोजी राजे, मधुरिमा राजे आदींनी जाऊन राजेश लाटकर यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र षडयंत्र रचून माझी उमेदवारी रद्द करण्यात आली असा थेट आरोप राजेश लाटकर यांनी शाहू महाराजांसमोरच केला। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीप्रमाणे उमेदवारी चालून आली असं दाखवण्याचा प्रयत्न काही कारभाऱ्यांचा होता, मात्र लाटकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या कारभाऱ्यांचं बिंग फुटलं आणि कट कारस्थान उघड झालं। त्याबाबत शाहू महाराजांना देखील कल्पना नसल्यामुळे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत लाटकर यांनी अर्ज माघारी घेण्याची वाट पाहिली, मात्र लाटकर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्यानं खासदार शाहू महाराज छत्रपती यांनीच मधुरिमा राजे छत्रपती यांना माघार घेण्यास भाग पाडलं असं बोललं जाते। कोल्हापूर उत्तर मध्ये पेठा आणि बावड्याचा भाग निर्णायक आहे। कदमवाडी, सदर बाजार या भागातून राजेश लाटकर यांची वोट बँक आहे।
या भागातून लोकसभेला लाटकर यांनी शाहू महाराजांना मताधिक्य दिलं होतं. मात्र आता खुद्द लाटकरच विरोधात आहेत. काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. जयश्री जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश आणि पैठणमधील गणिताचा विचार करून छत्रपती घराण्यानं धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आणखी एक बाब म्हणजे मधुरिमा राजे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्या गाडीतून प्रचारासाठी फिरणारे काँग्रेसचे काही माजी नगरसेवक गेल्या 2-3 दिवसांपासून गायब झाले होते. लाटकर यांच्या उमेदवारीला ज्यांनी जाहीर विरोध करून पत्रक काढले त्यांचाही यात समावेश होता. त्यातूनच मधुरिमा राजे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं का, असाही प्रश्न विचारला जातोय. मात्र या सर्व राजकारणात बळी गेला तो म्हणजे बंटी पाटलांचा. कारण 2 उमेदवार जाहीर करून सुद्धा काँग्रेसचा उमेदवारच कोल्हापूर उत्तर मतदारसंघात नाही, अशी अभूतपूर्व स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या 27 नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यांनीच तर बंटी पाटलांचा घात केला नाही ना, अशा चर्चा कोल्हापूरच्या राजकारणात सुरू झाल्यात. बाकी तुम्हाला काय वाटतंय? बंटी पाटलांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.